नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोया चिली कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच कुरकुरीत अशी चिली ही तयार होते। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूपच टेस्टी अशी ही सोयाबीन चिली तयार होते। तुम्ही ते बघू शकता किती सुंदर रंग सोया चिलीला आलेला आहे। अगदी झटपट तयार होते। अगदी इझी रेसिपी मी या ठिकाणी शेअर केलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून आपण अर्धा बाउल सोयाबीन या ठिकाणी घेतलेले आहे। सोयाबीन चंक्स हे याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी काढल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे। आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे। इथे आपले सोयाबीन चंक्स हे बॉईल झालेले आहे। आता आपण हे थंड पाण्यात काढून घेणार आहोत। इथे आपण सर्व सोयाबीन हे थंड पाण्यात टाकून व्यवस्थित आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यातलं सर्व पाणी काढून आपल्याला या ठिकाणी सर्व पाणी व्यवस्थित सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व सोयाबीन चंक्सचे पाणी आपण काढून घेतलेले आहे। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट, यानंतर आपल्याला गार्लिक जिंजर पेस्ट 1 चमचा यामध्ये टाकलेले आहे। यानंतर आपल्याला 2 चमचे मैदा, कॉर्नफ्लॉवर हेही आपल्याला 2 चमचे टाकायचे आहे। यानंतर अर्धा चमचा मीठ, हे आपल्याला सर्व एकत्र सर्व कोटिंग आपल्याला सोयाबीन चंक्सला हे करून घ्यायचं आहे। इथे आपले व्यवस्थित सर्वीकडे आपल्याला आपले हे कोटिंग झालेलं आहे। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। या ठिकाणी मी पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे थोडे थोडे करून फ्राय करून घेणार आहोत। इथे आपले फ्राय झालेले आहे। तुम्ही ते बघू शकता किती कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत। इथे आपण सर्व अशाच प्रकारे आपण बाकीचेही तळून घेणार आहोत। आता आपण यासाठी पेस्ट तयार करून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। यानंतर रेड चिली सॉस 1 चमचा घेतलेला आहे। यानंतर सोया सॉस घ्यायचा आहे आपल्याला 1 चमचा। या ठिकाणी आपण 1 चमचा टोमॅटो केचप, आता थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपली पेस्ट ही तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता आपण जे फ्राय केलेलं तेल आहे यामध्येच मी 1 चमचा लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे, 1 चमचा अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या त्या कट करून घेतलेल्या आहे। इथे मी 2 चमचे शिमला मिरची आणि 1 मोठा कांदा आपल्याला क्यूब्स मध्ये चिरून घ्यायचा आहे। आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे। आपल्याला जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहे। आपण यामध्ये आता जी प्युरी केली आहे ती यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड करते आहे। 1 चमचा आपण परत सोया सॉस यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे। हे कुक झालं कसं समजेल, याचा रंग बदलायला सुरुवात होते, ट्रान्सपरंट दिसायला लागते। आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण आधीही मीठ टाकलेलं आहे, त्यानुसार चवीनुसार आपण या ठिकाणी मिठाचा वापर करणार आहोत। इथे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। आता आपण यामध्ये जे आपण सोया चंक्स फ्राय केलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत।
आता आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला फक्त हे कोटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. इथे आपले व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. आपल्याला ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे, जेणेकरून आपली सोयाबीन चिली ही कुरकुरीत लागते. इथे आपली सोयाबीन चिली ही तयार झालेली आहे. सोया चिली आपली खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता अतिशय क्रिस्पी अशी ही चिली तयार होते. चला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता, कलरही खूपच सुंदर आलेला आहे आणि टेस्टही तेवढीच छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी इझी रेसिपी मी या ठिकाणी शेअर केलेली आहे. अगदी झटपट तयार होणारी सोया चिली तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.